की शिवाजी राजांनी ज्या वेळेला न्याय देत असताना धर्मशास्त्राच्या आधारावर न्याय दिला नाही। शिवाजी राजांनी न्याय देत असताना मानवतावादाच्या आधारावर न्याय दिला। फक्त आम्हाला हिंदू मुस्लिम अफजल खान दाखवला जातोय, कृष्णा भास्कर कुलकर्णी दाखवला जात नाही। जगाला आदर्श असणारे राजे आपण जातीपुरता आणि एका विशिष्ट अशा धर्मापुरतं मर्यादित ठेवून शिवाजी राजांनी कधीच आपल्या उभ्या आयुष्यामध्ये अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही। महार, मांग, चांभार, ढोर, लावार, कोळी, न्हावी, साळी या 12 बलुतेदारी जाती होत्या। त्या जातींना निर्णय प्रक्रियेमध्ये जर कोणी आणलं असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी। फक्त वर्षातून एकदाच फुले शाहू आंबेडकरला डोक्यावर घेतोय तर खरं ते चुकीचं आहे, कारण डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे। अमेरिका असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, इटली असेल, इंग्लंड असेल, या देशामध्ये अत्यंत भयानक अशी विज्ञानाची लाट आहे, परंतु या 60% तरुणाचं मेंदू गुलाम करण्याचं काम इथलं मनोवादी व्यवस्था करते। आपण पाहतोय छत्रपती शिवाजी राजांचं आजपर्यंत इतिहास आपल्याला सांगितला गेला की फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम एवढ्यापुरतंच मर्यादित छत्रपती शिवाजी राजांना ठेवलं गेलं। खरं तर छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्रालाच काय, या देशालाच काय, या जगाला आदर्श असणारे राजे होते। त्या राजांचं विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांच्या विचाराचा समाज घडला पाहिजे। याच्यासाठी या 21व्या शतकामधील युवकांनी प्रयत्न करावं, याच्यासाठी मी तुमच्यासमोर लाईव्ह आलो आहे। खरं तर पहिला मुद्दा माझा असा आहे की छत्रपती शिवाजी राजांचा जो लढा होता तो राजकीय होता का धार्मिक होता, हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी राजांचा लढा जो होता तो धार्मिक अजिबात नव्हता। शिवाजी राजांचा लढा हा राजकीय लढा होता, कारण जर तो धार्मिक लढा असता तर त्यावेळची जर परिस्थिती आपण पाहिली, शिवाजी राजांच्या स्वराज्याची निर्मिती करत असतानाची परिस्थिती जर आपण पाहिली तर या स्वराज्याच्या चारही बाजूला मुस्लिमाच्या सत्ता होत्या। जर तो धार्मिक लढा असता तर सर्व मुस्लिम सत्तांनी मिळून छत्रपती शिवाजी राजांचं हे धार्मिक असणारं राज्य संपुष्टात आणलं असतं। परंतु ज्या वेळेला आपण त्या लढ्याचा विचार करतोय त्यावेळेला आपल्या लक्षात सगळ्यात मोठी गोष्ट एक येते की शिवाजी राजांनी जो लढा उभा केला तो राजकीय लढा होता। कारण ज्या वेळेला मोगलाशी लढत असताना छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाहीशी मदत घ्यायची, आदिलशाहीशी लढत असताना छत्रपती शिवाजी महाराज मोगलाशी सांधन साधायचे, तसं कुतुबशाहीशी किंवा अनेक इतर शाहींशी छत्रपती शिवाजी महाराज अशाच पद्धतीने वागत होते। आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की आपल्याला जास्तीत जास्त शिवजयंतीच्या वेळेला वेगवेगळे जे शिवभक्त असतात, जे मंडळ आहेत, ते आपल्याला कार्यक्रम दाखवतात जेणेकरून जास्तीत जास्त छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा वध। तर मला त्या वधाबद्दल तुम्हाला थोडं 2 शब्द सांगायचं आहे, कारण छत्रपती शिवाजी राजांचा आणि अफजल खानाचा जो प्रसंग झाला तो प्रसंग हा घडला। अफजल खान हा राजकीय शत्रू होता, धार्मिक शत्रू नव्हता, ही पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे। कारण तो लढा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा धार्मिक अजिबात नव्हता, कारण जर धार्मिक लढा असता तर वाईच्या ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पराजय करण्यासाठी यज्ञ केला नसता। अफजल खानाला सांगून वाईच्या ब्राह्मणांनी यज्ञ केला होता, हे लक्षात आपल्या असलं पाहिजे। ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट होती त्या भेटीच्या दरम्यान छत्रपती शिवाजी राजासोबत 10 अंगरक्षक होते। त्या 10 अंगरक्षकामध्ये शामियान्यामध्ये ज्या वेळेला अफजल खानाची भेट ज्या ठिकाणी शामियान्यामध्ये होते त्या ठिकाणी जाण्यासाठी 2 अंगरक्षक निवडलं होतं। त्याच्यामध्ये येसाजी कंक आणि दुसरा सिद्दी इब्राहिम। सिद्दी इब्राहिम हा मुस्लिम होता। जर तो धार्मिक लढा असता तर छत्रपती शिवाजी राजांनी मुस्लिम अंगरक्षक सोबत घेऊन गेले नसते, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। आणि खरं तर दुसरी एक मोठी गोष्ट आहे, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाचा कोथळा काढला म्हणून आपल्याला त्या कार्यक्रम लाईव्ह दाखवला जातोय, पण अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी ज्या वाघनक्या
छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्या होत्या त्या वाघनख्या रुस्तमे जमान या एका मुस्लिम सरदाराने, मुस्लिम सैनिकांनी छत्रपतीला दिल्या होत्या, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजावर ज्या वेळेला अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगाच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजावर ज्याने अटॅक केला, ज्याने हल्ला केला, तो कृष्णा भास्कर कुलकर्णी हा ब्राह्मण होता, हे बी आमच्या लक्षात आलं पाहिजे. फक्त आम्हाला हिंदू मुस्लिम अफजल खान दाखवला जातोय, कृष्णा भास्कर कुलकर्णी दाखवला जात नाही, हे दुर्दैव आहे. आमच्या समाजापर्यंत कृष्णा भास्कर कुलकर्णी हा समजला पाहिजे, आला पाहिजे, याची माहिती झाली पाहिजे. कारण आज आपण जर पाहिलं तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजीराजांचा वापर फक्त सत्तेसाठी, राजकारणासाठी केला जातो, हे दुर्दैव आहे. आणि धार्मिक दंगली घडवण्यासाठी केला जातो, हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण शिवाजीराजांनी स्वराज्य उभा केलं, स्वराज्यामध्ये कधीच धार्मिक वाद निर्माण केला नाही. शिवाजीराजांचा धार्मिक द्वेष अजिबातच नव्हता. कारण त्या वेळचा जर आपण विचार केला, पुराव्यानिशी तुम्हाला सांगतो की औरंगजेबाचा चरित्रकार आणि महाराजांचा कट्टर शत्रू काफे खान याने आपल्या ग्रंथात लिहून ठेवला आहे, शिवाजीने असा सक्त नियम केला होता की लष्करी मोहिमेच्या वेळेला सैनिकांनी मशिदीस अथवा कुराणास हानी पोचवू नये. जर एखाद्या कुराणाची प्रत त्याच्या हाती सापडली तर तो मोठा पूज्य भावाने ती आपल्या हाताखालच्या मुसलमान नौकराच्या स्वाधीन करत असे. हे छत्रपती शिवाजीराजांचे विचार होते. शिवाजीराजांनी कधीच मुस्लिमांचा दोष केला नाही. रायगडावर ज्या वेळेला हिंदूसाठी मंदिर बांधलं, त्याच ठिकाणी मुस्लिमांसाठी ही मस्जिद बांधली, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. फक्त हिंदू मुस्लिम करून शिवाजीराजांना फक्त एका जातीपुरतं मर्यादित जर आणि एका धर्मापुरतं जर मर्यादित ठेवायला लागलो तर जगाला आदर्श असणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांचे विचार नक्कीच ही मनोवादी व्यवस्था संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती या बहुजन समाजाला की छत्रपती शिवाजीराजांचे विचार हे संपूर्ण जगाला आदर्श असणारे विचार आहेत. कारण तुम्हाला एक साधं गोष्ट सांगतो, व्हिएतनामचा जो एक क्रांतिकारक आहे हो ची मिन यांनी याच्या समाधीवर छत्रपती शिवाजीराजांचं तिथं लिहून ठेवलेलं आहे की शिवरायाचा मावळा येथे झोपलेला आहे. हा जगाना आदर्श नेल्सन मंडेला असतील किंवा लेनिन असेल किंवा वॉशिंग्टन असतील, असे अनेक विचारवंतांनी छत्रपती शिवाजीराजांचे विचार अंगीकारले. त्या विचारांनी त्यांनी आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये क्रांती घडवून आणली. त्याच विचाराची गरज आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये असं मला वाटतं. म्हणून बंधूंनो, एक कळकळीची विनंती आहे की जे राजे जगाला आदर्श असणारे राजे आपण जातीपुरता आणि एका विशिष्ट अशा धर्मापुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही. आणि खरं तर माझं शिवभक्तांना आणि शिवप्रेमी अनेक तरुण मंडळांना माझी नम्रतेची विनंती आहे की बाबा मी कट्टर हिंदू, मी हिंदूच असं वाक्य छत्रपती शिवाजीराजांसाठी वापरू नका. कारण हिंदू हा शब्द छोटा आहे. जर हिंदू या शब्दाचा जर इतिहास पाहिला तर तो पार्शियन शब्द आहे. कारण इराणची लोक सिंधू नदीला सचा उच्चार ह करत होते, त्याच्यामुळं सिंधूचं हिंदू झाले. ती परकीय लोकांनी दिलेला शब्द आहे. त्याच्यामुळे हिंदू हा भारत देशामध्ये अस्तित्वात असणारा धर्मच नाही. कारण आपण शिवरायांचा जर बालपणापासून जर इतिहास पाहिला, वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजीराजांना त्यांच्या वडिलांनी जी राजमुद्रा दिली आहे, विश्वबंधुत्वता ही राजमुद्रा दिली. ती काय सांगते आपल्याला? विश्वबंधुत्वता राजमुद्रा, विश्वामध्ये शांती निर्माण करायची, विश्वबंधुत्वता निर्माण करायची, विश्वावर राज्य करायचं, ही छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं. हे शिवाजीराजांचे विचार अत्यंत व्यापक पद्धतीनं आपण समाजापर्यंत नेणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाजीराजांनी कधीच आपल्या उभ्या आयुष्यामध्ये अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही. ज्या वेळेला समाजामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की धार्मिकतेचा पगडा रूढी परंपरा अंधश्रद्धेचा पगडा समाजावर एवढा भयंकर होता की समाज त्याच्यामधून वर तोंडही काढू शकत नव्हता. त्यावेळेला जो समुद्र पर्यटनाचा आपला मुद्दा होता की भारतीय लोकांना समुद्र पर्यटन धर्माच्या बंधनामुळे समुद्र पर्यटन करता येत नव्हतं. त्यावेळेला छत्रपती शिवाजीराजांनी या भारत देशामध्ये, देशातला मला वाटतंय
पहिला राजा छत्रपती शिवाजीराजे असतील की त्यांनी भारत देशामध्ये या भारतीय राजा म्हणून आरमार उमा करणारा छत्रपती शिवाजीराजा पहिला राजा असेल असं मला वाटतं. आणि इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. ज्या वेळेला समाज अंधश्रद्धेमध्ये पोखरून निघाला होता, अंधश्रद्धेने भरडत होता, अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजाने या समाजामध्ये एक विज्ञानता आणि विज्ञानवाद पेरण्याचं काम केलं. कारण त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण मी देतो. ज्या वेळेला समुद्र पर्यटनाला बंदी होती त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी बसरूरची लढाई 17 दिवस समुद्र पर्यटन करून 8 फेब्रुवारी 1665 रोजी ती लढाई जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अंधश्रद्धा मातीत गाडण्याचं काम केलं. स्वतः दौलत खानासोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 दिवस समुद्र पर्यटन करून समुद्रामध्ये राहून ती बसरूरची लढाई जिंकून आणली. ही शिवाजीराजांचं विज्ञान दृष्टिकोन आहे. त्याच्यानंतर पुन्हा या महाराष्ट्रातील आणि या समाजामध्ये एक जी समुद्र पर्यटनाची भीती होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली आपल्याला दिसून येते. शिवाजीराजांचा असं विचार अनेक आदर्श घेण्यासारखे विचार आहेत. म्हणून मला वाटतंय की छत्रपती शिवाजीराजांचे विचार आज समाजातल्या तळागाळापर्यंत पोचण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण आज राज्यकर्ते जर आपण पाहतोय, आजचा जर विचार केला तर केवळ इलेक्शन आलं, मतदान आलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजीराजांचा विजय, फक्त घोषणा द्यायच्या, शिवाजीराजांचे विचार, शिवाजीराजांचं नाव फक्त घ्यायचं आणि सत्ता गेल्यानंतर मात्र विरोध दिशेनं त्यांच्या काम करायचं. जर आजचे राजकर्त्यांना आणि सत्ताधीशांना जर छत्रपती शिवाजीराजांच्या विचाराचं जर स्वराज्य या राज्यामध्ये निर्माण करायचं असतं तर या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या, हे लक्षात असू द्या. आज भारत देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारं जर राज्य कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे. या छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या सैनिकाला आज्ञा केली होती की माझा जगाचा पोशिंदा असणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. असं जर कोणी केलं तर त्याची गय केली जाणार नाही, त्याची गय केली जाणार नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचाही विचार करणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा होता. परंतु त्याच शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आज शेतकरी आत्महत्या करतोय. भारत देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याची आत्महत्या करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जाते. तशीच परिस्थिती स्त्रियांची आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्येही वाढ झालेली आहे. आपण पाहतोय 3-3, 4-4 वर्षाच्या लहान मुलीवर आज बलात्कार होतोय, अत्याचार होतोय. छत्रपती शिवाजीराजांनी ज्या वेळेला रांजाच्या पाटलानं एका स्त्रीवर अत्याचार केला म्हणून त्याचा हात आणि पाय तोडण्यात आलं, त्याची गय केली नाही. तेच राज्य आम्हाला पाहिजे. आज आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या देशामध्ये स्त्रिया सुरक्षित नाही, शेतकरी सुरक्षित नाही, पूर्ण कर्जबाजारी आहे. अशी अत्यंत वाईट परिस्थिती असताना या समाजामध्ये आज मला वाटतं या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजीराजांचं विचार हे संपूर्ण जगामध्ये पोचवण्याचं काम करण्याची आज अत्यंत गरज आहे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये जातीपातीचं कधी राजकारण केलं नाही आणि जातीला कधी थारा दिला नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की 2000 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला, महार, मांग, चांभार, ढोर, लावार, कोळी, न्हावी, साळी या 12 बलुतेदार जी जाती होत्या त्या जातींना निर्णय प्रक्रियेमध्ये जर कोणी आणलं असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलं. त्याच्या आधी या जातींना आणि या समाजाला कधीच राजकीय सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं जात नव्हतं. शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये जेवढं किल्लं होतं 240, त्या 240 किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी याच बॅकवर्ड कास्टच्या माणसाकडे होती. राजांनी माणसाची जात बघून त्याला नोकरी दिली नाही, राजांनी माणसाचे गुण बघून नोकरी दिली. बहिर्जी नाईक असतील किंवा असं येल्या मांग असेल, सर्जा मांग असेल. कारण हे तुम्हाला किस्सा सांगतो, रायगडावर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या वेळेला तोफ चढवायची होती ती तोफ चढवण्याचं काम सर्जा मांगाने केलं. हा इतिहास आहे. आणि या स्वराज्यासाठी पहिल्यांदा बली देणारा प्रतापराव जो सेनापती स्वराज्याचा पहिला प्रतापराव गुजर यांचा जो अंगरक्षक होता येल्या मांग, त्यानं पहिली आहुती दिली. हा आमचा इतिहास आहे. कारण शिवाजीराजांनी जात बघून माणसाला कामाला घेतलं नाही तर माणसाचं गुण बघून शिवाजीराजांनी कामाला घेतलं. आणि त्याच्यामुळं सर्वसमावेशक
सगळ्यांना सोबत घेतल्यामुळं स्वराज्याची बांधणी भक्कम झाली आणि विरोधकाला शिवाजीराजांना जिंकणं कठीण होऊन बसलं. कारण असं इतिहासकार काफी खानानं लिहूनही ठेवले की शिवाजी महाराजांचं स्वराज्य का टिकलं, तर शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्म पंथातल्या लोकांना एकत्रित करून सगळ्याला कामाला लावलं होतं. त्याच्यामुळं शिवाजीराजांनी हे स्वराज्य उभा केलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण आजच्या राजकीय सत्य फक्त लोकांना काय करायचं आहे की शिवाजीराजांचं नाव घ्यायचं आहे, नाव घेऊन राजकारण करायचं आहे, परंतु त्यांचं विचार मात्र समाजापर्यंत पेरायचं नाहीत. त्यांचं विचार जर समाजापर्यंत पेरलं तर समाजामध्ये क्रांती घडू येऊ शकते, समाजामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होऊ शकते. ते या राजसत्य, कारण घराणीशाही यांची संपुष्टात येते. यांची घराणीशाही छत्रपती शिवाजीराजांचे विचार जर तळागाळापर्यंत पोचलं तर मी तुम्हाला 100% सांगतोय की घराणीशाही 100% संपल्याशिवाय राहणार नाही. कारण शिवाजीराजांचं राज्य होतं हे रयतेचं राज्य होतं, हे सरदाराचं किंवा देशपांडे कुलकर्णी पाटलाचं राज्य नव्हतं. कारण त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. शिवाजीराजांनी ज्या वेळेला स्वराज्याची बांधणी रयतेच्या आपल्या शेतकऱ्यावर जो कर्जबाजारीपणा आला होता, शेतकऱ्याचा जो वतनदार जो आर्थिक शोषण करत होता तो बंद करण्यासाठी वतनदारी पद्धत शिवाजी महाराजांनी बंद केली होती. जहागिरी देणं बंद केलं होतं. शिवाजीराजांनी शेतकऱ्याचा विचार केला होता. कारण शेतकऱ्याचा विचार करत असताना त्यांनी कधीच, आता जशा पतपेढ्या आहेत त्यावेळेला ज्या हुंडा होत्या, हुंडा पद्धती पतपेढ्या होत्या, त्या पतपेढ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला बैलजोड्या असतील, बी पुरवणं असेल किंवा शेतीच्या मशागतीसाठी लागणारा खर्च असेल, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला देत होते. राजांचं राज्य म्हणजे हे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं रयतेचं राज्य होतं. तो कधीच त्यांनी आपल्या हातातील सरदारांना किंवा देशमुख देशपांडे यांना महत्त्व दिलं नाही, जनतेला महत्त्व दिलं. म्हणून ते स्वराज्य जगामध्ये आदर्श असणारं जे स्वराज्य ठरतं आहे. मुळात म्हणजे कसं आहे माहीत आहे का, आता तुम्हाला एक इतिहासाची विकृती करून थोडक्यात सांगतो. इतिहास कसा बदलला जातो आहे. कारण इतिहास बदलण्याचं एक मनुवादी व्यवस्थेचा आताचा 1000 वर्षाचा एक काळ आहे, ते ट्रेंड आहे त्यांचा. की त्यांनी आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की छत्रपती शिवाजीराजांचा पुत्र युवराज संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. बुद्धभूषणम या ग्रंथामध्ये कशा पद्धतीनं राजकारभार केला पाहिजे म्हणजे संस्कृतमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. मग मला सांगा, वयाच्या 14व्या वर्षी ग्रंथ लिहिणारा संभाजीराजा रंगेल कसा असू शकतो. आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ग्रंथ लिहिला. तो ज्ञानेश्वर या मनुवादी व्यवस्थेनं संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा माऊली केला. तुमच्या लक्षात आलं का? कारण आणि ते एक साधं उदाहरण आहे की उघड मी बोलू शकतो आहे. कारण ब्राह्मण जातीतला एखादा जर विचारवंत असेल किंवा एखादा माणूस असेल त्याला उच्च पदावर नेण्याचं काम इथल्या इतिहासकारांनी आणि इथल्या साहित्यिकांनी केलं. कारण इतिहास या बहुजन समाजाने लिहिला नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर तुम्ही बघताय की शिवाजी महाराजांच्या अनेक कागदपत्र पेशव्यामध्ये जाळून टाकली. आज जो छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजतोय हे डच, इंग्रज, पोर्तुगीज किंवा फ्रेंच ह्या इतिहासकाराच्या माध्यमातून आपल्याला शिवाजी महाराज समजतोय. त्यांच्या इतिहासातून, त्यांच्या अभ्यासातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजतात. आणि त्याच पद्धतीनं जशा पद्धतीनं संभाजीराजाला रंगेल करून ठेवलं तशाच पद्धतीनं आपल्या महामानवांचे विचार बघा तुम्ही. छत्रपती शिवाजीराजांना आता राहुल सोलापूरकर काय म्हणले की लाच देऊन शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका करून आले. तर मला त्या राहुल सोलापूरकरांना एकच म्हणायचं आहे, खरं तर आकलेचं दिवाळ म्हणावं लागेल त्या माणसाच्या की ऑन रेकॉर्ड आहे, इतिहास आहे छत्रपती शिवाजी. जर शिवाजी महाराजांनी लाच देऊन जर आग्र्याहून आपली सुटका केली असती तर माझा त्यांना एक प्रश्न आहे की संभाजीराजांना पाठीमागं का ठेवावं लागलं असतं. आणि दुसरी गोष्ट की शिवाजीराजांनी परवानगा घेऊन आले, ठीक आहे शिवाजीराजांनी परवाना घेतल्या, पण कोणाच्या घेतल्या परवाना, तर छत्रपती शिवाजीराजांनी आपल्यासोबत जे सैन्य नेलं होतं त्या सैन्याला महाराष्ट्रामध्ये सुखरूप पोचवण्यासाठी औरंगजेबाकडून परवाना घेतला असेल किंवा काही पैसेही दिले असतील. परंतु स्वतः शिवाजी महाराजांनी सुटका करून घेण्यासाठी किंवा स्वतः त्यांना आग्र्याहून पळून येण्यासाठी परवाना शिवाजी महाराजांनी घेतला नाही. आपल्या सैनिकाला महाराष्ट्रामध्ये पोचवण्यासाठी शिवाजी महाराजांनी परवाना घेतला. हे राहुल सोलापूरकरांना माहीत आहे सांगतो मी. कारण अशा पद्धतीचं आमच्या महामानवाबद्दल जर तुम्ही वक्तव्य करत असाल
तर तुमचा जाहीर असा निषेधच केला पाहिजे. कारण शिवाजीराजांचे विचार हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीत. शिवाजीराजांचे विचार हे जगाला आदर्श असणारे विचार आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल बोलताना जरा आपल्या काय म्हणते ती की जिभेला तारतम्य बाळगूनच बोललं पाहिजे असं मला तर वाटतं. छत्रपती शिवाजीराजे असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा राजश्री शाहू महाराज असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, जेवढे महामानव आहेत यांच्या जयंती आपण साजऱ्या करत असताना केवळ की शिवाजी महाराज मराठा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम, महात्मा फुले माळी, राजश्री शाहू महाराज मराठा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग केवळ असं न म्हणता की त्यांच्या जयंत्या ह्या सर्व समावेशक झाल्या पाहिजे. कारण या महामानवांनी जी कामं केली ते एका जातीसाठी काम केलं नाही. मला सांगा, छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य उभा केलं, एका जातीसाठी स्वराज्य उभा केलं का? त्यांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड 12 बलुतेदार संपूर्ण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती धर्माची लोकं होती. सर्वांसाठी राज्य होतं. आणि शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं एक चांगली आणि लाभदायक गोष्ट तुम्हाला सांगतो की शिवाजीराजांनी ज्या वेळेला न्याय देत असताना धर्मशास्त्राच्या आधारावर न्याय दिला नाही. शिवाजीराजांनी न्याय देत असताना मानवतावादाच्या आधारावर न्याय दिला. कारण ब्राह्मण आहे म्हणून त्याला माफ करायचं किंवा इतर बहुजन समाजातला इतर जातीचा आहे म्हणून त्याला शिक्षा करायची असं केलं नाही. ज्यानं अन्याय अत्याचार केला त्याला शिक्षाच दिल्या. म्हणून शिवाजीराजांचं मला वाटतं की या भारत देशामधील छत्रपती शिवाजीराजा एकमेव असतील की ते मानवतावादीच्या दृष्टिकोनातून न्याय देणारे राज्य होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली, ती एका जातीसाठी राज्यघटना लिहिली का? तर 6742 जाती आहेत. त्या जातींना समतेचा धागा त्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर आपण जर पाहत असेल, हा देश लोकशाहीवादी देश आहे. एवढा मोठा लोकशाहीचा देश, 37 घटक राज्य आहेत. एवढ्या मोठ्या देशामध्ये जर एकोपा टिकला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे टिकला आहे. हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट की बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहून या देशातील जेवढ्या 50% महिला आहेत त्या महिलांना स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार दिला. हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे संपूर्ण जगाला जाहीर आहे. लोकशाहीर महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिली मुलीची शाळा पुण्यामध्ये काढली, भिडेवाड्यामध्ये. ती काय केवळ एका जातीसाठी काढली का? तर महात्मा फुलेंच्या मुलीच्या शाळेमध्ये प्रत्येक जातीच्या मुली तिथे शिकायला होत्या. महात्मा फुलेंनी फक्त माळी जातीसाठीच काढली का? म्हणून यांना आपण जातीपुरतं मर्यादित का ठेवायचं? यांच्या जयंत्या सर्वसमावेशक का करू शकत नाही आपण? याचाही विचार आपण केला पाहिजे. राजश्री शाहू महाराजांनी बोर्डिंग काढल्या. 1902ला आरक्षणाची मूर्तमोड रोवली. त्या राजश्री शाहू महाराजांनी बोर्डिंगच्या माध्यमातून समाजामध्ये एक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मग अशा महामानवाला आपण जातीपुरतं मर्यादित ठेवून देशाचं नुकसान करत नाही का? देशाचा विकास खुंटवत नाही का? याचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. फुले शाहू आंबेडकरांची अपेक्षा होती की बाबा हा बहुजन समाज शिकला पाहिजे. कारण महात्मा फुलेंचं वाक्य, महात्मा फुले त्याच वेळेला म्हणाले होते, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढा अनर्थ एका विद्येने केला शिक्षण नसल्यामुळं. कारण आज जर आपण पाहिलं तर आपण आपली पोरं डीजेच्या नादात किंवा वेगवेगळी मनोरंजनाचा कार्यक्रमाला फक्त जयंतीला दारू पिऊन किंवा अनेक व्यसनं करून आपण फक्त एक त्याचा म्हणजे वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करतो आहे. तर खरं तर ती फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला अजिबात धरून नाही. कारण त्यांना अपेक्षित असणारा समाज सुशिक्षित शिकलेला पाहिजे होता. कारण आज आपली जर पोरं पहिला 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या पुढे शिकलेलीच नाही. मग त्याच्यामुळं ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपण स्वतः समाज हाणून पाडायला लागला असं मला तर वाटतं. कारण मनुवाद्यांना एक इथंच असं एक हातामध्ये कोलीत घावले की या समाजाला नष्ट करण्यासाठी, जाळण्यासाठी, की यांचं शिक्षण नेस्ताभूत करायचं, यांना शिक्षणापासून यांना व्यसनाच्या आरी घालवायचं, यांना पूर्णपणे कामधंदा उद्योगधंद्यापासून बाजूला सरायचं. हा समाज आपोआप बरबाद होऊ शकतो. कारण जर हा समाज शिकला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने गेला तर 100% मनुवादी व्यवस्थेला सुरुंग लागल्याशिवाय राहत नाही. आणि आज या पद्धतीनं आपण फक्त वर्षातून एकदाच फुले शाहू आंबेडकरला डोक्यावर घेतोय तर खरं ते चुकीचं आहे. कारण डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे.
त्यांचं विचार आपण आत्मसात केलं पाहिजे, कारण त्यांचं विचार आत्मसात केलं तर आपण या व्यवस्थेशी लढणार आहे. आज एकदम अत्यंत वाईट दुर्दैवानं मला सांगावं असं वाटते की जग विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करते. जगामध्ये जवळजवळ अमेरिका असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, इटली असेल, इंग्लंड असेल, या देशामध्ये अत्यंत भयानक अशी विज्ञानाची लाट आहे. परंतु आपल्या देशामध्ये 60% युवकांचा देश आहे. जगामध्ये तरुण असणारा भारत आहे, जगामध्ये सगळ्यात तरुण भारत आहे. परंतु या 60% तरुणाचं मेंदू गुलाम करण्याचं काम इथलं मनोवादी व्यवस्था करते आणि त्याच्यामध्ये ते जवळजवळ सक्सेसफुल होत आले. जर हा 60% युवक जर त्यांचं मेंदू जर गुलाम केलं तर 100% पुढच्या 500 वर्ष हा समाज गुलाम राहिल्याशिवाय, मनोवाद्यांचा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराने येऊ द्यायचं नाही. त्यांचे विचार जर यांनी आत्मसात केलं तर मनोवादी व्यवस्था संपते. एक जाणून बुजून रचलेलं हे षडयंत्र आहे. आज आपण पाहतोय की मोबाईल आपण विज्ञानाचं एक आपत्ती आहे. परंतु त्याच्यावर सकाळी जर बघितलं आपण, सकाळ 5 वाजता विज्ञानाच्या आपत्त्या त्या मोबाईलवर स्टेटस आपण देवाचं ठेवतोय. हे दुर्दैव आहे. तिथं ज्या देवाचं अस्तित्व माहीत नाही, त्याची जन्मतारीख माहीत नाही, त्याचं कुठं राहुटी माहीत नाही, त्यांना आपण भिवून एक देव समजून त्याचं आपलं अस्तित्व समजून ते आपण त्याच्या आरी गेलो आपण. आणि ह्या समाजामध्ये ज्या पद्धतीनं एक फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला गती पाहिजे होती, तेवढी गती या जवळजवळ मला वाटतं की या डिजिटल युगामध्ये, विज्ञान युगामध्ये जेवढी पाहिजे होती तेवढी मिळत नाही. ही कुठेतरी मिळली पाहिजे, तरच समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडून येईल. कारण शिवाजीराजांचं जर आपण पाहिलं तर शिवाजीराजांच्या जर त्यावेळेचं जर पूर्ण आपण 1630 पासून 80पर्यंतचा जर एक 50 वर्षाचा इतिहास पाहिला तर त्यांनी ज्या पद्धतीनं स्वराज्याची बांधणी केली, एवढं संपूर्ण चारी बाजूनं शत्रूचं एक जाळं असताना त्या जाळ्यातून सुद्धा त्यांनी आपलं असं स्वराज्य बांधणी केली की त्याच्यामध्ये जेवढा देशावर राज्य करणाऱ्या औरंगजेबाला स्वराज्य जिंकता आलं नाही. की शिवाजीराजांची एक विज्ञान दृष्टी होती का आरमार उभा करणं, परकीयांची सत्ता त्यावेळेला. आता आपण भारत हा 150 वर्ष इंग्रजांचा गुलाम राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्रजांची भीती त्यावेळेला शिवाजीराजांनी ओळखली होती की इंग्रज असेल, डच असेल, पोर्तुगीज असेल, त्यांना परकीयांना शिवाजीराजांनी समुद्रावरच रोखून धरलं होतं, आत प्रवेश करू दिला नव्हता. ही विज्ञान दृष्टी आहे. कारण आपल्याला आज आपण पाहतोय ही सत्ताधीश जे राजकीय सत्ता आहे ही धार्मिक दृष्टिकोनातून समाजाला एकदम बर्बाद करण्याचं काम चालतं. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता कुंभमेळावा चालू आहे. या कुंभमेळाव्यासाठी शासनानं 7,500 कोटीचा खर्च केला. कशासाठी होतं खर्च? काय काम आहे त्या खर्चाचं? काय मिळणार आहे? एका महिन्यासाठी 7,500 कोटी रुपये खर्च करून काय साध्य करणार आहे? शासनाला फायदा होईल त्याच्यात, रेल्वेच्या माध्यमातून, बसच्या माध्यमातून, दळणवळणाच्या माध्यमातून, ठीक आहे. पण जनतेचा फायदा काय? त्याच्यातून मिळालेला पैसा जनतेसाठी शासन वापरेल का? हा एक शंकेचा विषय आहे मला तर वाटते. महाराष्ट्राचं उदाहरण सांगतो मला की एवढी बेरोजगाराचं प्रमाण वाढले की गेल्या वर्षी एका वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 24.5 लाख युवकांनी केंद्र शासनाकडे नोकरीसाठी अर्ज केला. इतर राज्यातला तर वेगळाच. मग अशी परिस्थिती असताना शेतकऱ्याची आत्महत्या आहे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, कर्जबाजारीपणा किंवा बेरोजगारीपणा, अशा आर्थिक संकट असताना. आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट की मी पाठीमागच्या पुण्यनगरी पेपरला वाचलं होतं की त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की भारताला अमेरिकेच्या 20% उत्पन्न गाठण्यासाठी, दरडोई अमेरिकेच्या 20% उत्पन्न गाठण्यासाठी 75 वर्ष लागतील. किती वर्ष लागतील? 75 वर्ष. एवढी आर्थिक परिस्थिती आपली डबघायला आली असताना मग या देशामध्ये मग असा धार्मिकतेसाठी खर्च का केला जातो आहे? कशासाठी आहे? याचं उत्तर दिलं आणि माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या सरकारला, तुम्ही हिंदू धर्मातलीच एखाद्या धार्मिक सणासाठी एवढा खर्च करत असेल तर या देशामध्ये बौद्ध आहेत, या देशामध्ये ख्रिश्चन आहेत, या देशामध्ये मुस्लिम आहेत, या देशामध्ये ईसाई आहेत, यांच्यासाठी किंवा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, फुलेंची एवढाच खर्च करणार आहात का तुम्ही? हाही प्रश्नाचे उत्तर सरकारने दिलं पाहिजे. किंवा ही आत्ताची जी परिस्थिती चालू आहे ही केवळ राजकीय सत्ता मिळवण्यासाठी
या राज्यकर्त्यांना समाजाचं, देशाच्या विकासाचं किंवा जनतेच्या सर्वांगीण विकासाचं काहीही देणं घेणं नाही. शिवाजीराजांच्या विचाराला हे हरताळ आणि काळिमा फासण्याचं काम हे राज्य सत्तावाले आणि राजकीय लोक करतात असं मी ठामपणे सांगू शकतो.